नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीविषयी जी माहिती आहे यावर्षी 2025ची मकर संक्रांत कशी असणार आहे, त्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे, कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची नाही नेसावी, काय काय परिधान करावं, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. तसेच यंदाची संक्रांत आहे ती नक्की कोणत्या दिवशी साजरी करायची आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. काही कन्फ्युजन आहे ते तुमचं दूर होईल सगळं, कारण काही कारणास्तव ते असं कन्फ्युजन झालेलं आहे की 13 की 14, तर ते आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण शुभमुहूर्त जो आहे, पूजेचा शुभमुहूर्त असेल, दान करण्याचा शुभमुहूर्त असेल, स्नानाचा शुभमुहूर्त, सगळे जे शुभमुहूर्त आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. कारण खूप महत्त्वाचा सण आहे, वर्षाचा सगळ्यात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असतो. त्या दिवशी आपण तिळगुळ एकमेकांना देऊन सगळ्यांशी प्रेमाने आपुलकीने वागावे, अशी सगळ्यांचं जे आहे त्याचं महत्त्व आहे या सणाचं. त्यामुळे बघूयात आपण ही 2025 मकर संक्रांत हे नक्की कशावर आली आहे, काय महत्त्व आहे याचं, सगळं आपण जाणून घेणार आहोत. सगळे शुभ मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय काय करू नये, काय काय करावं हे सगळं तुम्हाला कळणार आहे व्हिडिओमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स, सणाविषयी असू दे, आपले काही योजना असतील महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, काही रेशन कार्डविषयी अपडेट असेल, ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स असतात किंवा न्यूज असतात त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, कारण सगळ्या महिलांना खूप गरज आहे. खूप महत्त्वाचा ही जी माहिती आहे ती आपण देत आहोत. ठीक आहे, चला तर सुरू करूया आपण. सविस्तर माहिती काय आहे बघा. मकर संक्रांती 2025 यंदा मकर संक्रांती 13 की 14 जानेवारी. जाणून घ्या शुभमुहूर्त आणि महत्त्व. ठीक आहे, आता ही 13 जानेवारी सेलिब्रेट करायची की 14ला ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती होय. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. मकर संक्रांती म्हणजे सूर्यनारायणाचा मकर राशीत प्रवेश होतो. भारतात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. यंदा मकर संक्रांती सण कधी साजरा केला जाणार आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया बघा. म्हणजे आपलं म्हणजे मकर संक्रांत म्हणजे काय असतं, सूर्यनारायणाचा जो प्रवेश आहे तो मकर राशीत होत असतो, म्हणून त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. हिंदू धर्मातील एका प्रमुख सणांपैकी हा एक सण मानला जातो आणि प्रत्येक नवीन वर्षाच्या पहिला जो सण असतो, नवीन वर्षातला पहिला सगळ्यात सण जो असतो मकर संक्रांती असतो. ठीक आहे, आता यांची सविस्तरपणे जे आहे आपण ती माहिती घेणार आहोत. साजरा कसा करायचा, शुभमुहूर्त काय असणार, सगळं आपण जाणून घेणार आहोत बघा. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती होय. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. मकर संक्रांती म्हणजे सूर्यनारायणाचा मकर राशीत प्रवेश होतो. भारतात विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. यंदा 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरा केला जातो बघा. यंदा 14 जानेवारीला तुम्हाला जे आहे ते मकर संक्रांत साजरा करायचा आहे. मकर संक्रांत दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जात असतो, पण यंदा 5 वर्षांनंतर 14 जानेवारीला हा सण साजरा केला जाणार आहे. या सणाचे महत्त्व आणि शुभमुहूर्त काय आहे ते सविस्तरपणे जाणून घ्या. म्हणजे बघा, दरवर्षी काय असतं, 15 जानेवारीला माहिती आहे सगळ्यांना मकर संक्रांत असते, पण 5 वर्षांनी यावर्षी 5 वर्षांनी काय झाले, 14 जानेवारीला हा सण जो आहे तो आलेला आहे. त्यामुळे आपल्याला 14 जानेवारीलाच हा सण जो आहे तो साजरा करायचा आहे. ठीक आहे, मग आता शुभमुहूर्त काय आहे बघू. 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा खरमास संपेल. ठीक आहे, ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य मकर राशीत उशिरा प्रवेश करतो. दर 3 वर्षांनी सूर्य 1 तासानंतर आणि दर 72 वर्षांनी 1 दिवस उशिरा मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी सूर्यदेव सकाळी 8:45 मकर राशीत प्रवेश करेल बघा. म्हणजे या वर्षीचे आहे ते सकाळी 8:25 मकर राशीत प्रवेश करेल, तेव्हापासून शुभमुहूर्त चालू होईल. बघा, आता दान करण्याचं शुभमुहूर्त काय, म्हणजे जर तुम्हाला दान करायचं असेल, कारण सणांच्या दिवशी आहे असं की बरीच लोकं जे आहे ते दान पण करतात, तर ते दान करण्याचा शुभमुहूर्त काय आहे ते आपण पाहणार आहोत बघा. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 9:03 बघा, सकाळी 9:03 तर संध्याकाळी 5:46 असेल. मकर संक्रांतीच्या दिवशी महापुण्यकाळ शुभ मुहूर्त सकाळी 9:03 सकाळी 10:48 असेल. ठीक आहे, हे बघा दान मुहूर्त तुम्हाला पण सांगितलेलं आहे मी. तसेच स्नानाचं शुभ मुहूर्त काय, म्हणजे स्नान तुम्हाला कधी करायचं ते पण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करण्याचं ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 5:27 सकाळी 6:21 असेल बघा. स्नानाचं पण शुभमुहूर्त दिलेलं आहे, सकाळी 5:30 म्हणजे 5:27 ते सकाळी 6:21 स्नानाचं शुभमुहूर्त आहे. ठीक आहे, दोन शुभमुहूर्त आहेत. आता बघा, महत्त्व काय आपलं मकर संक्रांत सगळ्यांना माहिती आहे की या दिवशी मकर राशीत सूर्यप्रवेश करतो, आपण एकमेकांना तिळगुळ देतो. त्यामुळे जे आपुलकी आहे ती राहते तशीच. आणि अजून नक्की का साजरा करतात ते पण आपण पाहणार आहोत बघा. हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खास महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण असतो. या काळात सूर्याला अर्घ्य द्यावे
तसेच ज्या दिवशी तीळ दान करणं शुभ मानले जातं. बघा सगळ्यांना माहिती आहे तिळगुळ आपण देतो म्हणजे तिळच दान करतो. त्यामुळे तीळ दान करणं हे खूप शुभ मानलं जातं आणि खूप चांगलं असतं. त्यामुळे हे जे आहे ते हे महत्त्व आहे याचं. ठीक आहे. मकर संक्रांतीला गरिबांना कपडे, उडीद, खिचडी, तीळ आणि चांदी दान करणं शुभ मानलं जातं. तसेच मान्यतेनुसार पितळाच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पाप नष्ट होतात. तसेच घरात सुख समृद्धी लाभते. बघा दान करण्यासाठी पण काही गोष्टी आहेत त्या पण तुम्ही करू शकता. जसं की उडीद डाळ असेल, कपडे असेल, तीळ असेल. तिळाचं महत्त्वच आहे मकर संक्रांतीला खरं तर. चांदी दान करणं पण शुभ मानलं जातं. तसेच मान्यतेनुसार पितळाच्या भांड्यातील पितळाच्या भांड्यातील तीळ आणि तांदूळ दान करण्याने पाप नष्ट होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी लाभते. असं पण हे जे आहे ते महत्त्व आहे. ठीक आहे मकर संक्रांतीचं. तसंच बघा आता मकर संक्रांतीला सगळ्यांना प्रश्न पडला असेल पतंग उडवतो आपण सगळ्यांना माहिती आहे. लहान मुलं असू दे किंवा कोणी असू दे, मोठी मंडळी असतील सगळे जे आहेत ते पतंग उडवतात. पण ते का उडवतात सगळ्यांना कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. पण मी सांगतेच आहे. पण पतंग का उडवतात त्याचं आपलं जे कारण आहे जाणून घेऊया बघा. पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीचा संबंध भगवान रामाशी आहे. कारण भगवान रामाने एक पतंग उडवला आणि तो इंद्रलोकात गेला. यानंतर मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली. बघा जे भगवान राम आहेत त्यांच्या संबंधित आहे हे जे पतंग उडवणं जे आहे ते. कारण त्यांनी एकदा पतंग उडवला होता आणि तो गेला होता इंद्रलोकात डायरेक्ट. ठीक आहे. त्यानंतर तेव्हापासूनच काय झालं मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली तेव्हापासून. तसंच वैज्ञानिकदृष्ट्या पतंग उडवणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण मकर संक्रांत हिवाळ्यात येते. पतंग उडवताना उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे अनेक आजार दूर होतात. बघा म्हणजे दोन्ही पण कारणं आहेत. प्रत्येक आपण म्हणतो प्रत्येक जे सण आहे किंवा काय त्याला प्रत्येकाला दोन कारणे धार्मिक कारण आणि एक शास्त्रीय कारण असतं. आता शास्त्रीय कारण काय बघा पतंग का उडवतो कारण की हिवाळ्यातच मकर संक्रांत येते किंवा थंडीतच मकर संक्रांत असते. त्यामुळे बाहेर जाऊन किंवा उन्हात जाऊन पतंग उडवण्यामुळे काय होतं आपले अनेक आजार दूर होतात. कारण सकाळचा कोवळा ऊन म्हणजे व्हिटॅमिन डी असतं सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे काय होतं तुम्हाला जे आहे ते उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे तुमची जी आजार काय असेल ते दूर होतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे जे आहे ते 2 कारणं आहेत. तर ही कारणं आहेत बघा. आता बघा सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशिलासाठी तुम्ही तज्ञांचं मार्गदर्शन घेऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही तज्ञ आहेत कोण असतील तुमचे त्यांच्याशी पण संपर्क करू शकता. ठीक आहे. कारण की काय होतं की बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला खूप जास्त खोलपर्यंत जाणून घ्यायच्या असतात किंवा पूर्ण जास्त माहिती हवी असते अधिक जास्त. तर तुम्ही तुमच्या जवळच्या तज्ञ असण्याशी बोलून घेऊ शकता. त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचं जे आहे ते मकर संक्रांतीचा जो सण आहे तो साजरा करू शकता. अजून काही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता. तर हे जे तुम्हाला शुभमुहूर्त मी सांगितले ते आहेत सगळे. आता बघा आता यावर्षी जे आहे ते मकर संक्रांत कोणत्या कलरवर आली आहे किंवा काय परिधान करायचं आहे, काय नाही करायचं ते सगळं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक आपला व्हिडिओ अजून एक येईल त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओ पण बघा. कारण यावर्षी काय झालेलं आहे देवीला मकर संक्रांतीला म्हणजे कुठल्या कलरवर आली आहे ते पण आणि काय कुठले दागिने परिधान करायचे आहेत, नाही करायचे, काय करायचं सगळा व्हिडिओ मी आपल्या शेअर होईल यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर कमेंट करा म्हणजे ते पण कव्हर होतील त्या व्हिडिओमध्ये. आपण दुसरा एक आपला व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे मी. तर नक्की बघा तो पण व्हिडिओ आणि नक्की शेअर करा.